आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांची शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीमुळे मी घाबरलोय, तर त्याला प्रत्युत्तर असं दिलं संभाजीराजेंनी की कोणी इतर कोणी टिंगल केली असते तर ते खपून घेतले नसते. काय सांगा? आता शरद पवार साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलोय, टिंगल कसे काय? फार मोठी शक्ती उभी राहते महाराष्ट्रात. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, CPI, काँग्रेस हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा म्हणजे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो. जेव्हा अनेक लोक एकत्र येतात, आघाडी होते, तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते. आणि जेव्हा पवारसाहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची धुरंधर व्यक्ती त्या नव्या शक्तीची दखल घेऊन मत व्यक्त करतो, त्याला आम्ही टिंगल मानतो. आता शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते. साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडीमध्ये तिरस्कारांविरोधात अमोल कोल्हेंनी आज काहीतरी वक्तव्य केलं. जाऊ द्या, ऐकून घ्या ना. पण त्याच्या पुढे नाही राजन तेली माहित नाही तुम्ही राजन तेली ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुक आहे, काय सांगा? असं कोणी सांगितलं? चर्चा चालू आहे अशी. सर, आप आज मालेगांव आए, आपका क्या आयोजन था मालेगांव आने का और आगे का क्या आपका ये रहेगा पार्टी करने के लिए? आपके पास में अभी दो उम्मीदवार नजर आ रहे हैं मालेगांव। बात ऐसी है, मालेगांव में पहली बार मैं नहीं आया हूँ। मालेगांव में हमारे पार्टी के उपनेता अद्वैत यानी आबा हिरे चुनाव लड़ने वाले हैं। मैं कल धुलिया में था, अभी जलगांव जाऊंगा, नासिक में था। पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहाँ ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवार महाविकास आघाड़ी पर चुन के आने में हमें तकलीफ नहीं थी। पूरा जो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो महाविकास आघाड़ी के साथ दिखता है। उसमें मालेगांव भी इस बार मालेगांव के आमदार जो है वो हमारे आबा हिरे होंगे। आप देखिए, शिवसेना के आमदार होंगे, महाविकास आघाड़ी का आमदार होगा। तो अगर हम यहाँ चुनाव होते हैं, यहाँ हमारा आना जाना रहेगा। और तो विषय संपला था सर, इनके काय पूरा कर। अभी जो हालात महाराष्ट्र में और पूरे मुल्क में बनाए जानबूझ के दंगा हो जाए, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम को ये करना, देखिए दंगा देश भर में दंगे करना, जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना, यही एक कुछ लोगों की स्ट्रैटेजी रही। हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी लोग आपको चुनकर देते हैं 5 साल की। आप 5 साल विकास करें, लोगों के काम करें, देश की सुरक्षा करें और उसके ऊपर वोट मांगे। लेकिन 10 साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान का जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में, वो खतरे में, वो खतरे में, हिंदू खतरे में। अरे आप तो इतने बड़े हिंदू के सम्राट बने हैं ना, अभी हिंदू कैसे खतरे में आ सकता है? इसका मतलब है आप नकली हिंदू हृदय सम्राट, आप नकली हिंदुओं के नेता। तो आपके राज्य में अगर हिंदू खतरे में है तो आप इस्तीफा दीजिए, हम देख लेंगे क्या करना है। और बोला आपला का प्रश्न है? मालेगावला बंडूगरचा विषय संपला का? उमेदवारासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये 2 होते, बंडूगर अद्वैत पुढे आमच्याकडे काही त्यांनी उमेदवारी म्हणजे ते कुठल्या पक्षात काय बंडूगर? तुम्हाला दिल्लीला भेटले, तुम्ही बंडूगरने तुम्हाला दिल्लीला भेटले, त्यांना सक्रिय होण्याचे सांगितले. चिरंजीव मला आता त्यांचे चिरंजीव मला भेटले, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते, त्यांनी माझ्यावर फोटो काढले, त्यांचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले. पुढे उमेदवारीबद्दल बोलतो, त्यांनी उमेदवारी मागितली आहे का? हो, ते बोलले. कोणत्या पक्षात आहेत? दिल्लीवर आल्यानंतर उमेदवारीसाठी बोलले. आता ते कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती. ते शिवसेनेत आहेत का? आणि असू ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत?
त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर असं सांगितलं पत्रकार परिषदेत. मला ते तुम्ही जे म्हणताय ते फोटो देखील त्यांनी सांगितलं मला ते- मध्ये होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी पत्रकार परिषद त्यांनी बोलवली ती या एका व्यक्तीसाठी बोलवली नाही. नंबर 1, ते बंडू काका बच्छाव दिल्लीमध्ये आले होते. अचानक आले. ते म्हणाले मी बंडू काका बच्छाव, मी मालेगावातून आलो आणि मी इच्छुक आहे. त्यांचं म्हणणं आम्हाला बोलवण्यात आलं. अजिबात नाही. दोनदा मालेगावचे मुख्यमंत्री यांचा दौरा. अहो, दिल्लीमध्ये आमची तिकीटं फायनल होत नाही. आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात, मातोश्रीवर असतात. सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो. दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीची तिकीटं कन्फर्म होत नाही. दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीटं कन्फर्म, दिल्लीमध्ये अजित पवारची तिकीटं कन्फर्म, कारण त्यांचे बॉसेस दिल्लीमध्ये, आमची नाही. आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईला. आमचा संपूर्ण काम पक्षात मुंबईतूनचा. सर, आरक्षणात 50% जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले. जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात, तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे 50%च्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे. आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलत आहेत रोज, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत. हां, तुलाही देतो, तुलाही देतो, तुलाही देतो. त्यांच्या हातात काही नाही. हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे, केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, पार्लमेंटच्या हातामध्ये. त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल. आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं, जे परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपवायला. शिवरायांची जुनी नवी वगैरे हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे. शिवसेना एकच बरं का, बाकी सगळी मोदींच्या झाडाला आलेली बाणगुळ आहे. शिवसेना एकच बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे. जुनी शिवसेना, नवी शिवसेना, अमुक शिवसेना नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट जो आहे फुटलेला, हा भारतीय जनता पक्षाच्या झाडाला आलेले बाणगुळ आहे. तुम्ही आज जर त्यांचे मोदी येत आहेत त्यांचे होर्डिंग आणि पोस्टर पाहिले तर मोदी असे एवढे मोठे आणि बाळासाहेब एवढे आहेत त्या पोस्टरवर, त्या होर्डिंगवर. आणि बाळासाहेब आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर कधीही दुसरा कोणाचाही फोटो नव्हता बाळासाहेबांबरोबर, हे लक्षात घ्या. आज त्यांचे एक नवीन सेनापती आहेत, त्यांचे फोटो लागतात. अमित शहाचे फोटो लागतात, त्यांचे फोटो लागतात. ही शिवसेना नाही, ही मोदींची सेना आहे किंवा अमित शहाची सेना आहे. तर त्यांना तुम्ही शिवसेना म्हणणं हा महाराष्ट्रात आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. काय सांगाल की निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुका आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली, त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीवर, की असे छापे पडतात, असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात. तर मला माहीत नाही कुठे छापे पडले का. मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. तुम्ही काय करताय 10 वर्षी, काय करताय काय? निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला, प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात. दिल्लीच्या रस्त्यावर 10 अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले, हां, त्याच दिवशी पकडतात. आता निवडणुका आल्या की मग काय छापे पडले, छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं. हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच करेल. मैंने कहा कि जब चुनाव आता है और चुनाव में हारने का डर पैदा होता है तो अचानक राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा सामने आता है. हमने बार बार बाद में अचानक चुनाव के बाद मुद्दा गायब हो जाता है. क्या होता है, कहाँ जाते हैं ये छापे वाले, किसी को बताना. साहेब, 2दा मुख्यमंत्री सभेचा दौरा मालेगाव होता, 2दा दौरा रद्द झाला. मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाही. एवढा हट्टीपणा कशासाठी असं अजित पवार म्हणाले. कशाला
आजही माननीय शरद पवार साहेब बघा, हा घरातला मुलाचा आणि बापाचा प्रश्न नसून राज्याच्या देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न. मग हे जे हा सल्ला आहे अजित पवारांनी मोदींना द्यावा. हा जो सल्ला आहे जे शरद पवार साहेबांना देत आहे तो त्यांनी 75 वर्षाच्या मोदींना द्यावा. मोदी थकले आहेत. मोदींना आता काही गोष्टी सुचत नाहीत, आठवत नाहीत. रोज ते खोटं बोलत आहेत. काल काय बोलले तर आज आठवत नाही, सांगत नाही. हा सल्ला अजित पवारांनी हा मोदींना दिला पाहिजे. मोदींचं वय सुद्धा 75 झालं. नरेंद्र मोदी म्हटले की ड्रग्स पैशातून काँग्रेसचं सरकार आणायचंय. काय नरेंद्र मोदींनी आता महाराष्ट्रात सांगितलं काय ड्रग्सच्या पैशातून महाराष्ट्रात काँग्रेस सरकार. असं आहे की मोदींच्या गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टवर जो अडाणीचा पोर्ट आहे तिथे गेल्या 5 वर्षामध्ये 38 लाख कोटीचं ड्रग्स पकडलेलं आहे. 38 लाख कोटीचं. हे ड्रग्स इराण, अफगाणिस्तान सारख्या देशातून तिथे आलं. अजूनपर्यंत त्या पोर्ट्सवरती कारवाई झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहे ते भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि ललित पाटील सारखे लोक जे पकडलेले आहेत त्यांचा सरळ संबंध शिंदे गटाच्या लोकांशी, भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी आहे. काय कोणावर काय कारवाई केली? मी मगाशीच म्हणालो ना, मोदींचं वय 75 झालंय आणि त्या वयाचा परिणाम आता दिसतो. शिवरायांची विचारधारा ती राष्ट्रीयताची विचारधारा. त्यांनी राष्ट्र घडवलं. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य काळात जे कार्य केले राष्ट्र घडवण्याचेच कार्य होतं. आणि पंडित नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान ते मनमोहन सिंग पर्यंत जी प्रक्रिया आहे राष्ट्र घडवण्याची तर काँग्रेसचे योगदान नक्कीच मोठं. साहेब, गाव तेथे शिवसेना हा नारा दिला जातोय. गाव तेथे शिवसेना हा नारा दिला जातोय. मग नव्यानं जुनी शिवसेना म्हणजेच ठाकरे सेना. हो हो कुठला त्यांना विचारलं